ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा सोमवारची. शिवमुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता. त्या राजाला 4 सुना होत्या. त्यापैकी 3 आवडत्या व एक नावडती होती. आवडत्या सुनांचे तो लाड करी, चांगला प्रतिपाळ करी. परंतु चौथ्या सुनेला मात्र जेवणाला उष्टावळ, नेसायला फाटकं लुगडं, राहायला गुरांचा गोठा आणि राखणीला गुरं दिली होती. पुढे श्रावण महिना आला. वातावरण आनंदी व वनश्री हिरवीगार झाली होती. लेकी बाळी सुना आनंदात होत्या. पहिला सोमवार आला. ती गुरं घेऊन रानात गेली. तिथं तिला देवकन्या नागकन्या दिसल्या. त्या लगबगीनं निघाल्या होत्या. सुनेनं विचारलं, अगं बायांनो, कुठं जाता? महादेवाच्या देवळात जातो. शिवमूठ वाहतो. त्यानं काय होतं? भरताराची भक्ती होते. इच्छित कार्य सफळ होते. पदरात मुलं बाळं खेळतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसांपासून सुख प्राप्ती होते. तू ग कोणाची कोण? देवकन्यांनी विचारलं. मी राजाची सून आहे. मी तुमच्याबरोबर येते. मग ती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीनं विचारलं, काय ग बायानो, कसला वसा वसता? आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? नावडतीनं विचारलं. चिमूटभर तांदूळ घ्यावं, गंधफूल घ्यावं, चांगली सुपारी घ्यावी, बेलाची 2 पानं घ्यावीत, हाती तांदूळ घ्यावेत आणि तोंडाने शिवा शिव हर महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. दिवसा निजू नये. उष्टमाष्ट खाऊ नये. उपवास निभावला नाही तर दूध प्यावे. संध्याकाळी स्नान करावे. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावे. हा वसा 5 वर्षे करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा सोमवार आला तर सातू शिवमुठी करता घेत असावे. तिच्या वशाकरता पहिल्या सोमवारी देवकन्या व नागकन्यांनी सर्व पूजा साहित्य दिलं. दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. दिवसभर उपवास केला. जावानंदांनी तिच्या समोर उष्टमाष्ट आणून ठेवलं. ते तिनं गाईला घातलं. महादेवाची आराधना केली आणि ती दूध पिऊन निजली. दुसरा श्रावण सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व साहित्य मागून घेतलं. पुढं रानात जाऊन देवकन्या नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवहर महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तिने तीळ वाहिले. दिवसभर उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं नावडत्या सुनेला विचारलं, तुझा देव कुठे आहे? माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. वाटेवर काटे कुठे आहेत. साप वाघ फिरतात. तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. सुनेनं पूजेचं साहित्य घेतलं. देवाला जाऊ लागली. तिच्या घरची माणसं पाळतीवर राहिली व तिच्या मागोमाग चालली. नावडतीचा देव आज पाहायचाच असं त्यांनी ठरवलं होतं. नावडत्या सुनेला त्या रस्त्याचा सराव होता, पण घरच्यांना मात्र ठेचा लागल्या. काटेकुटे पायात रुतले. त्यांना नावडतीची दया वाटू लागली. या रानावनातून काट्याकुटातून कशी येत असेल याचे ते विचार करू लागले. नावडती देवळात आली. तिनं शंकराला हात जोडले. तिच्या घरची माणसं लपून छपून सर्व पाहत होती. देवालाही तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांच्यासह ते देऊळ सोन्याचं झालं. देवळाचे खांब रत्नजडीत झाले. हंड्या झुंबरं तेजाळली. सुवर्ण घंटा निनादू लागल्या. तिनं प्रार्थना केली. स्वयंभू महादेवाची पिंड जमिनीच्या वर आली. सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहिलं, अक्षता वाहिल्या, बेलपान वाहिले. नंतर हातात मूग धरून म्हणाली, शिवा शिव हर महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणत तिने शिवमूठ देवाला वाहिली.
राजाला फार आनंद झाला. नावडती आवडती झाली. तिला दागिने घालायला दिले. तिचा सन्मान केला. राजानं पागोटं काढून देवळात त्या सोन्याच्या खुंटीवर अडकवलं होतं. पूजा झाल्यावर सगळी माणसं देवळाबाहेर आली. त्याबरोबर सोन्याचं देऊळ अदृश्य झालं. राजाला पागोट्याची आठवण झाली. तो देवळात गेला. देऊळ साधंसुधं दगडाचं झालं होतं. शिवपिंड होती. पिंडीवर सुनेनं पूजा केलेलं साहित्य जशाचं तसं होतं. खुंटीवर राजाचं पागोटं होतं. राजा पागोटं घेऊन सुनेकडे आला व म्हणाला, सुवर्णाचं देऊळ दगडामातीचं कसं झालं? माझ्यासारख्या गरिबाचा हाच देव. मी प्रार्थना केली. देवाने तुम्हाला दर्शन दिलं. राजा आनंदला. सुनेला पालखीत बसवून तिला वाड्यावर आणली. नावडती होती ती आवडती झाली. शिवहर शंकर जसा तिला पावला तशी कृपा आपणावर होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.